अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खामनपूर येथील वार्ड क्रमांक 4 मध्ये घरासमोर उभ्या असलेल्या 3 गाड्यांना अज्ञात इसमानं आग लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। याबाबत अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल करण्यात आली आहे। तालुक्यातील पांढरी खामनपूर येथील रहिवासी दीपक पाटील यांच्या मालकीच्या 3 गाड्या घरासमोर ठेवलेल्या असताना मध्यरात्री अज्ञात इसमांनी त्या आग लावून जाळून टाकल्या। त्यामध्ये एक टाटा कंपनीची 4 चाकी नॅनो कार, एक मोटरसायकल व एक स्कूटी यांचा समावेश आहे। तिन्ही गाड्या जळून खाक झाल्या। दीपक पाटील यांच्या पत्नी या मध्यरात्री उठल्या असता त्यांना गाड्या जळत असल्याचं दिसून आलं। त्यांनी लगेच घरच्यांना उठवलं। दीपक पाटील व त्यांच्या घरच्या लोकांनी मागील दरवाजाने बाहेर निघून जळत्या गाड्यांवर पाणी टाकलं, मात्र तोपर्यंत तिन्ही गाड्या जळून खाक झाल्या होत्या। यामध्ये नॅनो क्रमांक MH 29 AD 1570 दीपक पाटील आणि त्यांच्या घरातील सदस्य घराबाहेर आले तेव्हा नुकताच पेट घेतला होता। यामध्ये तिन्ही गाड्या जळून खाक झाल्या। दीपक पाटील यांच्या पत्नी या पांढरी खामनपूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच होत्या आणि आता ग्रामपंचायत सदस्य आहेत। त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिन्ही गाड्यांचा पंचनामा केला व तक्रार दाखल करून तपासत घेतली। पोलिसांनी परिसराची पाहणी केली, मात्र हे कृत्य कोणी केलं याचा अद्याप शोध लागलेला नाही। या धक्कादायक घटनेनं गावात एकच खळबळ उडाली आहे। घटनेचा तपास अंजनगाव पोलीस करतात। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।